नमस्कार मित्रांनो, 5 सप्टेंबर शिक्षक दिन या निमित्त कोविड-19च्या पार्श्वभूमीवर यावर्षीचा शिक्षक दिन साजरा करण्याची वेळ आली आहे. भारतीय संस्कृतीमध्ये गुरु-शिष्य परंपरा ही एक महत्त्वपूर्ण आणि पवित्र भाग मानला गेला आहे. प्रत्येकाच्या जीवनात मातापिता यांचे स्थान अढळ असून त्यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही. कारण आम्हाला या सुंदर जगात आणण्याचे श्रेय त्यांनाच असल्याने जीवनातील सर्वात पहिले गुरु म्हणजे आमची आई आणि वडील असतात. भारतात प्राचीन काळांपासून गुरु-शिष्य परंपरा असून शिक्षक हे आपल्याला जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतात, योग्य दिशेकडे वाटचाल करण्यासाठी प्रेरित करतात. भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा 5 सप्टेंबर रोजी जन्मदिन हाच शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. शिक्षक हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडून आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत असते. आपल्या गुरु शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 रोजी आंध्र प्रदेशातील तिरुत्तानी या गावी झाला. शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी आंध्र विद्यापीठ आणि बनारस हिंदू विद्यापीठ यांचे कुलगुरुपद भूषविले. नंतर 1931 ते 1939 या वर्षी त्यांनी राष्ट्रसंघामध्ये भारतीय प्रतिनिधित्व म्हणून काम केले. 1949 ते 1952 रशियातील राजदूत म्हणून त्यांची भारत सरकारने नियुक्ती केली होती. त्या देशातही त्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवला. 1952 ते भारतात परतले. त्यानंतर 1952 ते 1962 या कालावधीत त्यांनी देशाचे उपराष्ट्रपतीपद भूषविले. 1962 डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली. तेव्हा त्यांचा जन्मदिवस हा शिक्षकांचा गौरव दिन म्हणून साजरा करण्याची इच्छा प्रकट केली होती. देशातील शिक्षकांचा गौरव हाच आपला गौरव असल्याचे त्यांनी सांगितले होते. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या घरात नेहमी धार्मिक विधी केला जात असे. त्या धार्मिक वातावरणातच लहानाचे मोठे झाले होते. वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी त्यांनी मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण केली. तत्त्वज्ञान हा त्यांचा आवडता विषय असल्याने त्यांनी या विषयात पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी मद्रासच्या एका महाविद्यालयात नोकरी केली. नोकरी करत असतानाही त्यांनी शिक्षण सोडले नाही. त्यांनी वेदांतातील नीतिशास्त्र या विषयावर प्रबंध सादर केला. त्यांच्या प्रबंधास विद्यापीठाने सर्वोत्तम प्रबंध म्हणून जाहीर केले. त्यांचा गौरव केला. एक उत्कृष्ट प्राध्यापक म्हणून त्यांनी आपल्या कार्यातूनच स्वतःची जगाला ओळख करून दिली. कुशल व्यक्तिमत्व व इंग्रजी भाषेवर असलेल्या त्यांच्या प्रभुत्वांमुळे परदेशात त्यांची प्रशंसा झाली. ऑक्सफर्ड विद्यापीठात ते नीतिशास्त्र या विषयाचे प्राध्यापक म्हणून होते. 1931 साली इंग्लंडने डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना सर ही मानाची पदवी बहाल केली. 1954 साली भारत सरकारने त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च किताबही बहाल केला होता. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी 1909 ते 1948 पर्यंत एकूण 40 वर्ष शैक्षणिक क्षेत्रात शिक्षकाचा कारभार सांभाळला आणि 17 एप्रिल 1975 त्यांनी जगाचा निरोप घेतला. शिक्षकांना वैदिक काळापासूनच गुरुचे स्थान आहे. त्यांच्या ऋणातून आपण कधीच मुक्त होऊ शकत नाही. आज शिक्षणाचे अवमूल्यन केले जात असल्याचे चित्र समाजात दिसत आहे. तसेच गुरु-शिष्य संबंधातील पवित्र भावना लोप पावताना दिसत आहे. या संबंधामधील पावित्र्य कायम ठेवण्यासाठी व डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केलाच पाहिजे. शिक्षक हा समाज परिवर्तनाचा घटक आहे. भविष्यातले विचारवंत, कलाकार, लेखक, तत्त्वज्ञ, पुढारी, डॉक्टर, प्राध्यापक, इंजिनियर, शास्त्रज्ञ तयार करण्याचे सामर्थ्य
शिक्षकांमध्ये असते. ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला कुंभार आकार देऊन त्यांपासून एखादी प्रतिकृती तयार करत असतो, अगदी त्याचप्रमाणे शिक्षक बालकांच्या कोऱ्या मनावर योग्य संस्कार करून त्यातून भविष्यातील जबाबदार नागरिक घडवीत असतात. आपल्या आईवडिलांनंतर शिक्षक हे आपले अप्रत्यक्षरित्या पालकच असतात. शिक्षक हे आपल्याला केवळ पुस्तकी ज्ञान शिकवित नाहीत, तर आपण त्यांच्याकडून जगण्याची कला आत्मसात करीत असतो. आपल्या व्यक्तिमत्वावर त्यांच्याकडून संस्कार, संस्कृती, परंपरा, चालीरीती व आदर असे पैलू पाडले जात असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंचा नेहमी आदरपूर्वक सन्मान केला पाहिजे. त्यांच्याविषयी शिक्षक दिनी कृतज्ञता व्यक्त करून त्यांचे ऋण फेडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या दिवशी अनेक शाळांमध्ये शिक्षक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. काही विद्यार्थी आपल्या शिक्षकाबद्दलचे आपले प्रेम, मनोगत व्यक्त करतात. शाळेकडून सर्व शिक्षकांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या जातात. तसेच शेवटी शिक्षकसुद्धा आभार प्रदर्शन करतात. काही शाळांमध्ये मुले एक दिवसासाठी शिक्षक बनतात आणि विद्यार्थ्यांना शिकवतात. यावर्षी या सर्व कार्यक्रमांवर कोविड-19मुळे निर्बंध आले आहेत. आपण मात्र आपल्या शिक्षकांविषयी कृतज्ञता विविध माध्यमातून व्यक्त करू शकतो. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याप्रमाणेच महात्मा ज्योतिराव फुले यांनाही शिक्षणाचा खूप आवड होती आणि त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये चांगले कार्य केले. महात्मा ज्योतिराव फुले 9 महिन्याचे असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांचा विवाह वयाच्या 12व्या वर्षी सावित्रीबाई यांच्याशी झाला. प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर काही काळ त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय केला. त्यानंतर 1842मध्ये माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन्स हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. महात्मा ज्योतिराव फुले यांची बुद्धी अतिशय तल्लख असल्यामुळे 5-6 वर्षातच त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. आपल्या देशातील अज्ञान, दारिद्र्य आणि समाजातील जातीभेद पाहून त्यांनी ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा निश्चय केला. त्यांनी 1848 साली बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात पहिली मुलींची शाळा काढली आणि तेथील शिक्षिकेच्या जबाबदारी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावर सोपविली. तसेच अस्पृश्य मुलांसाठी त्यांनी पुण्याच्या वेताळ पेठेत 1852मध्ये शाळा स्थापन केली. हे सर्व करत असताना महात्मा ज्योतिराव फुले यांना अनेकांच्या विरोधाला सामोरे जावे लागत असे, पण सर्व सहन करूनही त्या आपल्या मतावर ठाम होते. शाळेच्या मुख्याध्यापकपदी असलेल्या पहिल्या भारतीय महिला म्हणजे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि त्याचप्रमाणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा ज्योतिराव फुले हे पहिले भारतीय होते. असे हे थोर समाजसुधारक आपल्या सर्व स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळवून देणारे आपले खरंच गुरु आहेत. शिक्षणाचे महत्त्व समजून सांगणारे आणि त्यांच्यासाठी अथक प्रयत्न करणाऱ्या सर्व समाजसुधारकांना, शिक्षकांना आपण या सर्व शिक्षक दिनाच्या दिवशी मानाचा मुजरा करूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मित्रांनो, आतापर्यंत आपण हा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपले सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.